मुलांनो, आज आपण इयत्ता 7वी मध्ये कविता क्रमांक 7 ध्वजविजयाचा उंच धरारे ही कविता रेमेडियल टीचिंगच्या माध्यमातून आपण या कवितेची थोडक्यात माहिती घेऊ. कविता योगेश अभ्यंकर यांनी लिहिली आहे. पान नंबर 32. अजिंक्य भारत अजिंक्य जनता ललकारत सारे, ध्वजविजयाचा उंच धरारे. मातीमधल्या कणाकणातून स्वातंत्र्याचे घुमते गायन, प्रगतीचे रे पाऊल पुढले, संघटनेचा मंत्र जपारे. अजिंक्य भारत अजिंक्य जनता ललकारत सारे, ध्वजविजयाचा उंच धरारे. भाग्यवान ते जवान सगळे, हसत खेळत रणी झुंजले, स्वातंत्र्यास्त्र मरण जिंकले, मान राखला मातेचा रे. अजिंक्य भारत अजिंक्य जनता ललकारत सारे, ध्वजविजयाचा उंच धरारे. इतिहासाच्या पानोपानी बलिदानाची गुंती गाणी, धनदौलत रे देऊ उधळवणी, पराक्रमाचे गीत गाऊ रे. अजिंक्य भारत अजिंक्य जनता ललकारत सारे, ध्वजविजयाचा उंच धरारे. योगेश्वर अभ्यंकर यांनी अजिंक्य भारत म्हणजे जिंकता येण्यास कठीण असा अजिंक्य भारत हा आवाज काय करतोय? ललकारत सारे, सगळ्या जगामध्ये घुमतो आहे ध्वजविजयाचा. आणि या देशातल्या मातीमधल्या कणाकणातून स्वातंत्र्याचे घुमते गायन, गायन म्हणजे वाजते, आवाज येतो. आणि हे गाणे गात असताना आम्ही प्रगतीचे पाऊल आमचे पुढे तर पडताच, त्याचबरोबर आम्ही संघटनेचा म्हणजे एकतेचा, समूहाचा मंत्र जपतो. भाग्यवान ते अनेक जवान आहेत जे हसत खेळत रणी झुंजले. रणी झुंजले म्हणजे लढले, युद्धभूमीवर हे अमर झाले. म्हणून स्वातंत्र्यास्तव मरण जिंकले, मान राखला मातेचा रे. या स्वातंत्र्यासाठी अनेक युद्धभूमीवर जवानांनी काय केलं? आपल्या प्राणाचे बलिदान दिले आणि आपल्या मातेचा मान राखला, म्हणजे अजिंक्य भारताला अजिंक्य ठेवलं. अशी अजिंक्य भारतामधली अजिंक्य जनता आवाज देत आहे, ललकारत आहे. तर ललकार कशाची? तर ध्वजविजयाचा उंच धरारे. इतिहासाच्या पानोपानी, आणि इतिहासाच्या पानोपानी आजही या बलिदानाची गाणी घुमत आहेत. कारण या भारत मातेला त्यांनी काय केलंय? आपल्या प्राणाने, रक्ताने विजयी केलेलं आहे. इतिहासाच्या पानोपानी बलिदानाची घुमती गाणी. आणि ही गाणी घुमत असताना आमच्या पुढे कोणी धन दौलत जरी दिली तरी आम्ही देशासाठी काय करू? ती उधळून टाकू. आणि धन दौलतीला महत्त्व न देता आम्ही पराक्रमाचे गीत गाऊ रे. म्हणून कवी म्हणतात शेवटच्या ओळीत, इतिहासाच्या पानोपानी बलिदानाची घुमती गाणी, धनदौलत रे देऊ उधळणी, पराक्रमाचे गीत गाऊ रे, ध्वजविजयाचा उंच धरारे. हो हो हो. अशा पद्धतीने कवी योगेश्वर अभ्यंकर यांनी ही कविता या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आता शब्दार्थ. अजिंक्य, जिंकता येण्यास कठीण असा भाग म्हणजे अजिंक्य. ललकारत म्हणजे पुकारत, ध्वजविजयाचा उंच धरारे असं ललकारत पुकारत आवाज देत. आणि हे आवाज घुमतो आहे सगळीकडे, चोहोबाजूला. घुमते म्हणजे वाजते. संघटना म्हणजे समूह, एकतेचा मंत्र जपणारे संघटन, समूह. रणी म्हणजे रणांगणावर, युद्धभूमीवर. झुंजले म्हणजे लढले. उधळणी म्हणजे याती धन दौलत उधळून टाकून आम्ही काय केलंय? आपल्या भारत देशाच्या पराक्रमाचं गीत गात आहोत. ते गीत कोणतं? अजिंक्य भारत अजिंक्य जनता ललकारत सारे, ध्वजविजयाचा उंच धरारे. आता यानंतर आपण या कवितेच्या माध्यमातून जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आपण थोडक्यात घेऊयात. 1. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. मातीच्या कणाकणातून काय घुमते? मातीच्या कणाकणातून स्वातंत्र्याचे गीत घुमत आहे. 2.
जवान रणी कसे झुंजले? उत्तर, जवान रणी हसत खेळत झुंजले आणि आपल्या भारत मातेचे त्यांनी काय केले? रक्षण केले, आपल्या प्राणाचे बलिदान देऊन. 3. बलिदानाची गाणी कुठे घुमतात? बलिदानाची गाणी ही इतिहासाच्या पानातून घुमत आहेत. आजही हा इतिहास वाचताना आमच्या अंगावर शहारे येतात. 4. काय उधळून द्यावे असे कवी म्हणतो? तर पराक्रमाचे गीत गात असताना आमच्यासमोर धनदौलत जरी आली तरी उधळून द्यावी असे कवी योगेश्वर अभ्यंकर म्हणतात. 5. या कवितेत माता हा शब्द कोणाला उद्देशून आला आहे? या कवितेमध्ये माता हा शब्द भारत मातेला उद्देशून आला आहे, देशाला. 6. भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले अशा 3 देशभक्तांची नावे शोधा व लिहा. सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, बुटकेश्वर दत्त, वासुदेव बळवंत फडके अशा अनेक स्वातंत्र्य सेनानी, देशभक्तांनी आपल्या देशाला स्वतंत्र केले, स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. नंतर आ. खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा. 1. अजिंक्य भारत अजिंक्य जनता ललकारत सारे, ध्वजविजयाचा उंच धरारे. 2. मातीमधल्या कणाकणातून स्वातंत्र्याचे घुमते गायन, प्रगतीचे रे पाऊल पुढले, संघटनेचा मंत्र जपारे, ध्वजविजयाचा उंच धरारे. ह्रस्व ई. खालील शब्दांचे कवितेतील समानार्थी शब्द शोधून लिहा. गाणे, गीत. सर्व, सगळे. मृत्यू, मरण. संपत्ती, धनदौलत. झेंडा, ध्वज विजयाचा. शौर्य, पराक्रम. पुढे दीर्घ ई. खालील शब्दांचा उपयोग करून वाक्य तयार करा. 1. विजय. वाक्य, भारताने पाकिस्तानवर क्रिकेट खेळामध्ये विजय मिळवला. 2. प्रगती. वाक्य, मुलगी शिकली आणि प्रगती झाली. ह्रस्व ऊ. खालील कवितेतील खालील शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा. अजिंक्य. खालील कवितेतील खालील शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा. अजिंक्य भारत, विजयाचा ध्वज, पराक्रमाचे गीत, भाग्यवान जवान, प्रगतीचे पाऊल, बलिदानाची गाणी. त्यानंतर दीर्घ ऊ. वाचा व लिहा. जसे पान, पानो पाणी, तसे दार, दारो दारी. रस्ता, रस्तो रस्ती, रस्ता रस्ते. 3. घर, घरो घरी. मन, मनोमन. 5. पाऊल, पावलो पावली. 6. जागा, जागो जागी. अशा पद्धतीने आपण सहजासहजी हे लिहू शकतो. वाचा व लिहा. दार, दारोदारी. रस्ता, रस्ता रस्ते. घर, घरोघरी. मन, मनोमन. पाऊल, पावलो पावली. जागा, जागोजागी. त्यानंतर पुढे खालील इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ शोधून लिहा. पॅट्रिओटिझम, देशप्रेम. पॅट्रिओटिझम म्हणजे देशप्रेम. सोल्जर म्हणजे सैनिक, शिपाई. मार्टियर, मार्टियर म्हणजे प्राणाचे बलिदान देणे, बलिदान. मार्टियर, बलिदान. अँथेम म्हणजे राष्ट्रगीत, जे आपण दररोज शाळेमध्ये शाळा भरायच्या अगोदर गातो. अँथेम म्हणजे राष्ट्रगीत. रिपब्लिक म्हणजे प्रजासत्ताक, स्वतंत्र. कल्चर म्हणजे संस्कृती. अशा तऱ्हेने आज आपण इयत्ता 7वी मध्ये ध्वजविजयाचा उंच धरारे ही कविता रेमेडियल टीचिंगच्या माध्यमातून याची माहिती घेतली. या ठिकाणी थांबूयात आपण. धन्यवाद.